माणगाव तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाळी पर्यटन मोठ्या प्रमाणावर सुरू असते, परंतु आता क्लिफ जम्पिंगच्या नावावर सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा दुर्गम जंगल परिसरातील वन्य प्राणी आणि पक्ष्यांची तहान भागवणाऱ्या प्राण्याच्या स्रोतांवर, डोंगर दऱ्यांमधील कुंडांवर, शहरातील अतिउत्साही तरुण पर्यटकांचा वावर किंवा त्याला आपण एक प्रकारे उपद्रवच म्हणू शकतो तो वाढला आहे, तोही स्वतःचा जीव धोक्यात घालून. माणगावच्या सन्नाट परिसरात डिसेंबर महिन्यापासून सर्वत्र पाणी आटून जंगल परिसराच्या मधोमध फक्त काही कुंडांमधून पाणी शिल्लक राहते. कुंभ्याच्या धबधब्याप्रमाणेच गेल्या वर्षापासून सन्नाट गावची ही कुंडे आणि धबधबा देखील मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवरून व्हायरल होत आहे. येथील पाण्याचे स्रोत हे बारामाही नसतात. नदीपात्रात सर्वत्र पाणी आटून उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत फक्त या कुंडांमध्येच पाणी शिल्लक असते. माणगाव तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाळी पर्यटन मोठ्या प्रमाणावर सुरू असते, परंतु आता क्लिफ जम्पिंगच्या नावावर सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा दुर्गम जंगल परिसरातील वन्य प्राणी आणि पक्ष्यांची तहान भागवणाऱ्या प्राण्याच्या स्रोतांवर, डोंगर दऱ्यांमधील कुंडांवर, शहरातील अतिउत्साही तरुण पर्यटकांचा वावर किंवा त्याला आपण एक प्रकारे उपद्रवच म्हणू शकतो तो वाढला आहे, तोही स्वतःचा जीव धोक्यात घालून. माणगावच्या सन्नाट परिसरात डिसेंबर महिन्यापासून सर्वत्र पाणी आटून जंगल परिसराच्या मधोमध फक्त काही कुंडांमधून पाणी शिल्लक राहते. कुंभ्याच्या धबधब्याप्रमाणेच गेल्या वर्षापासून सन्नाट गावची ही कुंडे आणि धबधबा देखील मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवरून व्हायरल होत आहे. येथील पाण्याचे स्रोत हे बारामाही नसतात. नदीपात्रात सर्वत्र पाणी आटून उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत फक्त या कुंडांमध्येच पाणी शिल्लक असते. ही कुंडे येथील आजूबाजूच्या प्रचंड जंगल परिसरातील असंख्य वन्य प्राणी आणि पक्ष्यांची उन्हाळ्यातल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तहान भागवत असतात. पर्यटन व्हायलाच हवे हे नक्की, पण ते शाश्वतरित्या. शहरातून येणाऱ्या तरुणांना समजायला हवे, जंगल परिसराच्या मधोमध असलेले हे पाण्याचे कुंड, हे पाण्याचे स्रोत हे आपले नाही, हे येथील वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी राखीव आहेत. शेकडो पर्यटक तरुण जर का दररोज येथे जाऊन पाण्यात उड्या मारायला लागले, पोहायला लागले, तर दिनचर वन्य प्राणी आणि पक्षी आपली तहान कोठे भागवणार. एकतर सध्या सगळीकडे वणवे लागत आहेत, त्यात कडाक्याचे ऊन, त्यात पाण्याविना वन्य प्राणी आणि पक्ष्यांची हाल आपण का करायचे. येथील स्थानिक लोक आणि तरुण देखील आजपर्यंत कधीच येथील कुंडांमध्ये जाऊन उड्या मारत नव्हते किंवा पोहत नव्हते. हे पाण्याचे स्रोत वन्य पशु पक्ष्यांसाठी राखलेले होते आणि राखलेलेच राहावेत. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, क्लिफ जम्पिंग सारख्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी आपल्याकडे बारामाही वाहणाऱ्या नद्या आहेत, धरणे आहेत, जिथे वर्षाचे 12 महिने वन्य प्राणी आणि पक्ष्यांना देखील आपल्यामुळे काही अडथळा निर्माण होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आपल्याकडून उपद्रव तयार होणार नाही. येथे परवानगी घेऊन यावे, परंतु सन्नाट सारख्या दुर्गम परिसरात स्वतःचा जीव धोक्यात घालून ट्रेक करून त्यात वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी उपद्रव निर्माण करणे हे आपण टाळावे. काही दिवसापासून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होते, ज्यामध्ये माणगाव तालुक्यातील जो कुंभे वॉटरफॉल आहे
त्याच्या काहीच अंतरावरती एक नवीन वॉटरफॉल एक्सप्लोर केल्याची माहिती आपल्यासमोर येत आहे. बरेचसे पर्यटक त्या ठिकाणी जात आहेत आणि जीवघेणी स्टंट त्या ठिकाणी करत आहेत. जर एखादा इन्सिडेंट त्या ठिकाणी घडला तर बचाव कार्यासाठी फार मोठा अडथळा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. प्रशासनाकडे एकच आमची विनंती असेल की हे ज्या काही ग्रुप्स येतात किंवा जे काही पर्यटक येतात त्यांच्यावरती कुठेतरी एक निर्बंध लागला पाहिजे आणि त्यांना एक योग्य ती गाईडलाईन दिली पाहिजेत. जर आपण पार्टचा विचार केला तर जो पार्ट आता नवीन एक्सप्लोअर झालेला आहे त्याच्या काहीच अंतरावरती कुंभे वॉटरफॉल आहे. त्या ठिकाणी एक 3 महिन्यापूर्वी एक इन्सिडेंट झालेला आहे ज्यामध्ये एका महिलेचा त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला होता आणि ह्याचाच एक अनुभव घेऊन आपण त्या ठिकाणी प्रशासनाने एक जागरूकता दाखवावीत ही आमची सर्व रेस्क्यू टीम्सकडून एक विनंती असेल. मित्रांनो, इकडे ट्रॅकिंगच्या नावावर खाली आहे ना त्या असे जीवघेणे प्रवास त्यांची चालू असतात. हे बघा हे ब्लर झाले म्हणजे दिसत नाही क्लिअर, पण तुम्हाला झूम करून दाखवते. एवढ्या वरती जाण्याची काय गरज आहे.